चिंतन प्रवचन क्रमांक 32 कर्म जन्मसिद्ध भाग 1. योग अनेक आहेत. श्रीमद भगवद्गीतेने कितीतरी योग सांगितले आहेत, परंतु यापैकी 3 योग प्रमुख आहेत आणि अन्य योग हे या 3 योगांचाच विस्तार आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे ते 3 योग आहेत. उदाहरणार्थ, योग साधना हा कर्मयोगाचाच विस्तार आहे. बुद्धियोग हा ज्ञानयोगाचाच विस्तार आहे. नामस्मरण हा भक्तियोगाचाच विस्तार आहे. पतंजलीने सूत्र लिहिलं आहे, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग. तप म्हणजे कर्मयोग, स्वाध्याय म्हणजे ज्ञानयोग, ईश्वर प्रणिधानाने म्हणजे भक्तियोग. क्रियायोग 3ही योगांचा परिपाक आहे. या 3 योगांच्या संयमाने क्रियायोग प्राप्त होतो आणि तो मुक्तिप्रत मार्गस्थ करतो. परंतु यापैकी कर्मयोगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जन्माला येतानाच आपल्याबरोबर कर्म घेऊन येतो. कर्म जन्मसिद्ध आहे. सिद्ध याचा अर्थ परिपूर्ण. आता यात आणखी काही मिळवायचे, करायचे, जाणायचे शिल्लक नाही. सर्व काही पूर्णत्वाला आहे. यात आता आणखी भर घातली जाऊ शकत नाही आणि यामधून काही कमीही होत नाही. याचप्रमाणे आपल्याला गतसंचितामुळे जन्मतःच प्राप्त झालेले सिद्ध कर्म हे सद्य जीवन जगायला परिपूर्ण आहे. आता याशिवाय आणखी काही जास्त करायची आवश्यकता नाही. तसेच यात काही कमीही करायचे नाही. जे प्राप्त आहे त्याचा स्वीकार करून त्याप्रमाणे जीवन जगून ते मुक्त व्हायला पर्याप्त आहे. जगताना आपल्याला अनेक इच्छा होत असतात, परंतु आपण त्यापैकी काही इच्छाच पूर्ण करू शकतो. यामुळे अतृप्त राहिलेल्या इच्छा आपल्या स्मृतीमध्ये साचतात. यांना संचित असे म्हणतात. देह सोडताना हे अतृप्त संचित उपभोग औषात्म्यासभोवती तृप्त होण्यासाठी लपेटतात. यामुळे औषात्मा मुक्त होऊन आत्मप्रब्रह्म पुरुषोत्तमामध्ये विलीन होऊ शकत नाही. असे हे अतृप्त उपभोग म्हणजे संचित म्हणजे प्रारब्ध कर्म आपल्याला पुनर्जन्म घ्यायला भाग करते. अशा प्रकारे गतसंचितामुळे पुनर्जन्मामध्ये कर्म जन्मतःच आपल्याबरोबर सिद्ध होऊन येते. परंतु ज्ञान आणि भक्ती आपल्याबरोबर जन्मतःच येत नाहीत. त्या कर्माला आवश्यक असे ज्ञान आणि मग पुढे भक्ती पुनर्जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होते. पुनर्जन्मामध्ये आपले संचित जसे असेल ते संपवण्यासाठी त्याप्रमाणे उपयोगी असे ज्ञान आपल्याला नव्याने घ्यावे लागते. हे ज्ञान गतजन्मी आपल्याला नव्हते, म्हणून तर त्या जन्मी आपण इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आता ते ज्ञान प्राप्त करून आपल्याला संचित उपभोगून संपविता येते. उदाहरणार्थ, गतजन्मामध्ये जरी आपण वैद्य असलो तरी या जन्मी ते ज्ञान आपल्याला मुळीच आठवत नाही. आपल्या प्रारब्धामधील कर्माला अनुकूल असे नव्या देही अत्याधुनिक नवीन ज्ञान घेऊन आपण आपले संचित या नव्या जन्मी संपवितो. अगदी वैद्यक व्यवसायामधील संचित जरी असले तरीही ते संचित संपवण्यासाठी या जन्मी काळाला अनुसरून आधुनिक ज्ञान आपल्याला मिळवावे लागते. हे असे संचित संपविणे हेच आपले या जन्मी कर्म असते आणि यामुळे हाच आपल्या जगण्याचा मुख्य कार्यक्रम असतो. जर संचित नसेल तर आपण सायुज्य मुक्त होतो आणि आपल्या मर्जीने प्रभुकार्य करू लागतो. याचप्रमाणे जर या जन्मी आपला ओढा आध्यात्मिक असेल तर या जन्मी आपल्याला भक्ती प्राप्त होते. आपण जन्मतःच भक्ती घेऊन नव्या जन्मी देह धारण करत नाही. कारण जर गतजन्मी आपल्यामध्ये भक्ती असती तर आपण त्याच जन्मी सायुज्य मुक्त झालो असतो. तेथे संचिताचा आणि यामुळे
प्रारब्ध कर्माचा प्रश्नच निर्माण झाला नसता. अध्यात्माच्या नियमाप्रमाणे आपण गतजन्मामधून धन, संपत्ती वगैरे पुढील जन्मी काहीही आणू शकत नाही. हे सर्व तेथेच सोडावे लागते. परंतु आपल्याबरोबर संस्कार तेवढेच पुढील जन्मी येतात. संस्कार म्हणजे काय ते समजून घ्यावे. संस्कार याचा अर्थ बीज. जर त्या संस्कारांना पूरक असे आपले आचरण झाले तर आपण त्या संस्काररूपी बीजामुळे अल्प वेळेत यश संपादन करू शकतो. एखाद्यावर गतजन्माचे गाण्याचे संस्कार असतात. असा या जन्मी अत्यल्प वेळेत गाण्यामध्ये प्रगती करून त्या क्षेत्रामध्ये यश मिळवितो. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक चिरंजीव राहुल देशपांडे यांच्या गुरु त्याच्या वडिलांना सांगत होत्या की गाणे हे जर 100 पानी पुस्तक असेल तर हा मुलगा जन्माला येतानाच त्यामधील 50 पाने अभ्यासून आला आहे. एखाद्याच्या अंगी चित्रकलेचे गतसंस्कार असतात. असा या जन्मी अत्यल्प वेळेत त्या कलेत प्रावीण्य मिळवितो. हेच त्याचे संचित असते. अशा प्रकारे जन्मतःच आपले कर्म ठरलेले असते, सिद्ध असते. परंतु ज्ञान, भक्ती ठरलेली नसते. आपल्या गतसंचित कर्मामध्ये आपल्याला पुनर्जन्मामध्ये नव्याने ज्ञान घ्यावे लागते. याप्रमाणे जर संचित संपले तर पुनर्जन्मामध्ये आपला कल अध्यात्माकडे आपोआप झुकतो आणि आपल्यात यथाकाळी भक्ती प्रविष्ट होते. आपण मुक्त होतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्माचे अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत. माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये त्यांचे फार सुरेख निरूपण केले आहे. आपण हे लक्षात घ्यायचे आहे की कर्माचे सिद्धांत त्रिकालाबाधित सिद्धच आहेत. भौतिकात परिस्थितीनुसार काळाप्रमाणे नियम बदलत असतात. परंतु आध्यात्मिक सिद्धांत पूर्वी जसे होते तसेच आजही आहेत. त्यात बदल होऊ शकत नाही. आपण गतजन्मामध्ये जे कर्म करतो ते त्या किंवा या जन्मी भोगावेच लागते. करावे तसे भरावे, यापासून कोणाचीही सुटका होत नाही. कोणाला काही भोगावे लागले की आजूबाजूचे लोक त्याची समजूत काढत असतात. अहो, दुःख आवरा, सहन करा, स्वीकार करा, कारण हे मागच्या जन्मीचे आहे. परंतु यापैकी कोणा स्वतःवर दुःखद प्रसंग आला की त्यांना या सिद्धांताची आठवण राहत नाही. ते दुःखाने विव्हळत असतात. मग त्यांची समजूत अन्य जन काढत असतात. सिद्ध हा शब्दच हे दर्शवितो की आता जे सिद्धांत आहेत ते तसेच होते, आजही तसेच आहेत आणि भविष्यात तसेच असणार आहेत. वेद, पुराणे, उपनिषदे, अष्टावक्र गीता, श्रीमद भगवद्गीता याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, भारतामधील अनेक संत या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये जे सिद्धांत सांगितले ते सर्व एकच आहेत. त्यात तत्वतः काहीही फरक नाही. यामुळे कर्माचे जे सिद्धांत सांगितलेले आहेत ते त्रिकालाबाधित आहेत. त्यात बदल असंभव आहे. हे सिद्धांत माहीत करून, त्यांचा अभ्यास करून, ते आत्मसात करून आपण आपले जीवन त्याप्रमाणे जगायचे. सुखदुःखाचे कारण या सिद्धांतात शोधायचे. कारण ज्याला सुखदुःख विरहित केवळ आनंदात जगायचे आहे त्याला प्राप्त कर्मसिद्धांताप्रमाणे आचरण करणे हेच जीवन आहे. याला अन्य पर्याय नाही. या योगे आपण सुखदुःखातीत जीवन जगतो. संपूर्ण जीवन कैवल्यानंदमय असते. आपण संपूर्ण जीवनभर आनंदात राहतो आणि आपल्या सन्निध आलेल्यांनाही आनंदच देतो. आनंद हाच आपला स्थायी स्वभाव आहे. आनंद हाच परमेश्वर आहे. आपण कर्मसिद्धांतापासून ढळतो, दूर जातो, म्हणून आपल्याला सुख, दुःख, पीडा, त्रास, वैताग याला सामोरे जावे लागते. आपले जीवन बदलते आणि त्याऐवजी आयुष्य जगले जाते. यास्तव ज्यांना याच जन्मी मुक्त व्हायचे आहे अशाने कर्मसिद्धांत जाणून घेणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.
त्याप्रमाणे जर आचरण केले तर आणि तरच आयुष्याऐवजी जीवन जगले जाते. ते सहज, साधे, सरळ, सोपे, सृजनात्मक जगले जाते. ज्यांना मुक्त व्हायची फिकीर नाही, इच्छा नाही, कोणी ज्ञानी यांनी सांगितले तर त्याची टर उडवणारे जे आहेत त्यांच्याबद्दल म्या पामराने काय लिहावे अथवा बोलावे. त्यांनी मानवी देहीही त्यांचे पशुवत सुखदुःख, त्रास, पीडा, वैताग सहन करत आयुष्य खुशाल जगावे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायांपैकी जवळजवळ सर्वच आणि विशेष करून प्राधान्याने 10 अध्यायांमध्ये कर्मयोग सांगितला आहे. लोकमान्य बळवंतराव टिळक यांनी त्यांच्या अद्वितीय अशा गीता रहस्य या भगवद्गीतेवरील टीकेमध्ये कर्मयोगाला सर्वश्रेष्ठ असे महत्त्व दिले आहे. कर्मयोग हेच भगवद्गीतेचे रहस्य आहे असे प्रतिपादन करून ते सप्रमाण सिद्ध केले आहे. मनुष्य तर प्राण्यांना ही सृष्टी, ब्रह्मांड, परमात्मा म्हणजे काय ते समजत नाही. जीवनाचा सत्य अर्थ, जीवनाचे एकमेव प्रयोजन समजत नाही. जन्म मृत्यू याचेही त्यांना ज्ञान नसते. जन्माला येतात, अन्नासाठी जगतात किंवा मरतात, कारण अन्न मिळवायला नित्य तारण मारण अशी लढाई करावी लागते. दररोज मारेन नाहीतर मरेन तरी हाच धोषा असतो. तेथे सहेतुक काहीही केले जात नाही. समोर नैसर्गिकपणे जसे जे आयुष्य येईल त्याप्रमाणे जगले जाते. यामुळे ते सहजच एका योनीमधून पुढील योनीत सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आपोआप उत्क्रांत होत जातात. पूर्ण नैसर्गिक आयुष्यामुळे पापपुण्य संचित वगैरे असे काही नसते. हरिओम.